नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण घरात पडलेल्या बिनकामच्या कपड्यांची एक कमाल आयडिया बघणार आहोत, जी तुम्हाला पैसेसुद्धा कमवून देऊ शकते. तर चला बघूया मग. आता त्याच्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे. ब्लाऊज शिवून उरलेलं हे कापड आहे. त्याची लांबी रुंदी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. लांबी आहे 22 इंच आणि रुंदी आहे 12 इंच. ह्या पद्धतीचं हे कापड कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे एक गोणी आणि अस्तरसाठी एक कापड घेतलेलं आहे. माझ्याकडे जुनं पॅन्ट पीसचं कापड उरलेलं होतं, तेच मी अस्तरसाठी घेतलेलं आहे. आणि आता इथे गोणी आणि अस्तर ह्या मेन फॅब्रिकपेक्षा 1-1 इंचाने जास्त घेतलेलं आहे आणि ते आता मी जोडून घेणार आहे. सुरुवातीला मी इथे सुई धाग्याने शिवून घेतलेलं होतं. तुम्हाला इथे मोठे टाके दिसत असतील. त्यानंतर मी हे मशीनने शिवून घेतलं. उभ्या आडव्या टिपा इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग आता जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करायचं आहे. कारण शिवताना कापड इकडे तिकडे होतं म्हणून हे एक्स्ट्रा घेतलेलं होतं. आता हे एक्स्ट्रा झालेलं कापड कट केलेलं आहे. त्यानंतर सेंटरमधून असं फोल्ड केलेलं आहे. दोन्ही काठ अगदी बरोबर घेतलेले आहेत. त्यानंतर इथे 1.5 इंच आणि ह्या बाजूने 1 इंच ह्या पद्धतीने असा बॉक्स बनवायचा आहे. इकडे 1.5 इंच, खाली 1 इंच असं. सेम असाच बॉक्स दुसऱ्या बाजूला सुद्धा बनवून घ्यायचा आहे आणि जसं मार्किंग केलेलं आहे त्यानुसार हे कट करून घ्यायचं आहे. आता मी हे कट करते. तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. आता बघा, इथे आपल्याला बेल्टसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणून इथे सेंटर पॉईंट काढला. तिथे हे असं आणि त्या सेंटरपासून 2 इंच आणि इकडे 2 इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा बेल्ट लावण्यासाठी इथे हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग इथे असं बेल्ट जोडायचा आहे. बेल्टसाठी मी अशा 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. लांबीला आहेत 17 इंच आणि रुंदीला 3.5 इंच. आता तुम्ही हा जो बेल्ट आहे तो 18 इंच बाय 4 इंच ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. स्क्रीनवर मापं दिलेली आहेत. माझ्याकडे कापड कमी होता म्हणून मी 17 इंचाचाच घेतलेला आहे आणि असं फोल्ड करून इथे सिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही कडेला इथे सिलाई मारायची आहे आणि ह्या पद्धतीने दोन्ही बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत. आता मी हे बेल्ट तयार करून घेते आणि तयारसुद्धा झालेत. आता बघा इथे जोडताना कसे ठेवायचे. हा सेंटर पॉईंट आणि सेंटर पॉईंटच्या आजूबाजूला जे मार्किंग केलं आहे त्या मार्किंगच्या अगदी कडेला ही अशी पट्टी ठेवायची आणि मग जोडायची. इकडे सुद्धा सेम तसंच करायचं आहे. हे जे मार्किंग आहे त्या मार्किंगच्या बाजूला पट्टी ठेवायची आहे आणि शिवून घ्यायचं आहे. आता बघा, मार्किंगच्या कडेला इथे पट्टीचे काठ आलेले आहेत आणि ह्या पद्धतीने हे जोडून घेतलेलं आहे. आता दोन्ही बेल्ट मी जोडून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, एका बाजूला इकडे पॉकेटसाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे 2.5 इंचावर आणि तिथे अशी रेषा आखून घ्यायची आहे आणि तेवढी पट्टी कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग इथे आपल्याला झिपर पट्टी जोडून घ्यायची आहे दोन्ही बाजूला. आता ही पट्टी घेतलेली आहे झिपर पट्टी आणि मापापेक्षा 1-1 इंच दोन्ही बाजूला जास्त राहील अशी घ्यायची आहे, कारण जोडताना ती मागे पुढे रनर टाकताना मागे पुढे होते म्हणून. आता ही अशी ठेवून शिवून घ्यायची आहे. उलट बाजू आपल्याला समोर दिसेल ह्या पद्धतीने ही झिपर पट्टी ठेवायची आहे, म्हणजे सुलट बाजू खाली येईल ह्या पद्धतीने आणि नंतर मग दाब सिलाई द्यायची असते ही अशी करून. आता बघा, ही जोडून घेतलेली आहे झिपर पट्टी एका बाजूने आणि मग नंतर इथे कपड्यावर दाब सिलाई सुद्धा दिलेली आहे. त्यानंतर जी 2.5 इंचाची पट्टी आपण कट केलेली होती ती त्याच्यावर ठेवून शिवून घ्यायची आहे. इथे दाखवल्याप्रमाणे ही अशी जी बेल्टची पट्टी होती ती ह्याच्यावर ठेवून शिवून घेतलेली आहे आणि नंतर मग इथे सुद्धा दाब सिलाई देऊन घ्यायची आहे. आता ही सिलाई तुमची जर एकसारखी आलेली नसेल, मार्जिन एकसारखं आलेलं नसेल तर परत एकदा इथे व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची आहे. मागच्या बाजूने ती नीट आपल्याला दिसत असते म्हणून तिथे एकदा नीट सरळ अशी सिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर मग दाब सिलाई द्यायची आहे. दाब सिलाई देताना खालचं जे मार्जिन आहे ते खालच्या बाजूला करायचं आहे
आणि मग इथे दाब शिलाई द्यायची आहे। ही इथे मी दाब शिलाई दिलेली आहे। मेन फॅब्रिकच्या बाजूला मार्जिन घ्यायचं आहे आणि मग शिलाई द्यायची। आणि इथे आता ही झिपर पट्टी जी आहे ती जोडून सुद्धा घेतलेली आहे। रनर मी आधीच टाकलेलं होतं, म्हणून मला ते रनर काढायची गरज आलेली नाहीये। त्यानंतर आता दुसरी झिपर पट्टी घ्यायची आहे, ती सुद्धा दोन्ही बाजूला 1-1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे आणि ही सुद्धा उलट बाजू आपल्याला समोर दिसेल या पद्धतीने जोडायची आहे। आणि पॉकेटसाठी एक कपडा घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने इथे कपडा घेतलेला आहे आणि इथे आता खालच्या बाजूने हे असं फोल्ड करून मग इकडे 3 बाजूंना हे शिवून घ्यायचं आहे। आता वरचा जो पॅटर्न आहे त्या मापाचा हा कापड घेतलेला आहे, तरी तुम्हाला रुंदी लांबी इथे स्क्रीनवर दिसत असेल। ह्या पद्धतीने ही घेतलेली आहे आणि हे असं फोल्ड करायचं आहे। जिथे आपण बॉक्स बनवलेला आहे त्या लेवलला हे फोल्ड करायचं आहे। आता इथे ही अशी झिपर पट्टी ठेवायची आहे, उलट बाजू आपल्याला समोर दिसेल ह्या पद्धतीने। आणि मग इथे हा कापड ठेवायचा आहे। हे कापड असं ठेवून घ्यायचं आहे आणि मग शिलाई करून घ्यायची आहे। जर नवीन असाल, तुम्हाला तिन्ही कापड हे एकत्र शिवता येत नसेल, तर काय करायचं, आधी ही झिपर पट्टी जी आहे ती इथे ठेवून शिवून घ्यायची आहे। इथे लक्षात ठेवा, उलट बाजू आपल्याला समोर दिसेल आणि सुलट बाजू खाली राहील झिपर पट्टीची। या पद्धतीने ही जोडलेली आहे। आणि मग जोडून झाल्यानंतर ह्याच्यावर ह्या सरळ बाजूवरच हे कापड ठेवायचं आहे आणि परत जोडून घ्यायचं आहे। जी आपली झिपर पट्टीची शिलाई आहे त्या शिलाईवरच शिलाई घ्यायची आहे। आणि हे पॉकेटसाठी कपडा जोडून घ्यायचा आहे। आता हे जोडून झाल्यानंतर सिंपल खालच्या बाजूला उलटून घ्यायचं आहे आणि मग परत एकदा दाब शिलाई इथे द्यायची आहे। हे असं उलटवायचं आहे आणि इथे दाब शिलाई द्यायची आहे। सिंपल असं उलटवलं की हे इथे पॉकेट तयार होईल तुमचं। ह्या पद्धतीने आता इथे मी दाब शिलाई मारून घेते। दाब शिलाई मारताना खाली कपडा इकडे तिकडे सरकणार नाही याची काळजी घ्यायची आणि मग इथे दाब शिलाई मारायची आहे। आता बघा, इथे मी अशी दाब शिलाई मारत आहे। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता बघा, इथे हे शिलाई मारून झालेली आहे। त्यानंतर खालच्या बाजूने हा कापड असा फोल्ड केला, जे आपला बॉक्स तयार केलेला आहे खाली त्याच्या लेवलला, आणि इथे शिवून घ्यायचं आहे। शिवल्यावर असं पॉकेट तयार होईल। आता मी इथे ह्या तिन्ही बाजूला शिलाई मारून घेते दाखवल्याप्रमाणे, हे असं। आणि या दोन्ही बाजूला इकडे शिलाई मारलेली आहे आणि हे पॉकेट आता तयार झालेलं आहे। आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट केलेलं आहे। झिपर पट्टी सुद्धा एक्स्ट्रा झालेली होती ती कट केलेली आहे। आणि आता काय करायचं आहे, झिपर पट्टीची एक बाजू आता काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला जोडून घ्यायची आहे। आता ही एक पट्टी काढून घेतली आणि इथे ही सुद्धा उलट बाजू आपल्याला समोर दिसेल ह्या पद्धतीने ठेवलेली आहे, सुलट बाजू खाली। आणि नंतर मग परत एकदा दाब शिलाई देऊन इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे। आता दाब शिलाई सुद्धा देऊन झालेली आहे आणि याच्यात आता रनर टाकायचं आहे। आता इथे रनर टाकून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे हे रनर जे आहे, जी छोटी बाजू आहे त्या बाजूने न टाकता खालच्या बाजूने हे टाकायचं आहे। ते सहज असं जातंय, हे बघा, अगदी इझी 15-20 सेकंदात हे रनर आतमध्ये जातंय। तुम्ही जर ह्या मोठ्या बाजूने रनर टाकलं तर। आता बघा, काहीच वेळ लागला नाहीये। आणि आता हे रनर असं काढून घ्यायचं आहे परत आणि परत एकदा टाकायचं आहे। याच्यामुळे ही जी झिपर पट्टी ती जॉईंट होईल। आता परत एकदा मी हे रनर टाकून घेते। आता हे रनर टाकल्यानंतर हे असं उलट करायचं आहे आणि मग आता कसं शिवायचं ते बघूया। आता हे उलट करून घेतलेलं आहे, व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे। इथे दोन्ही काठ एकत्र घेऊन झिपर पट्टी सेंटरमध्ये व्यवस्थित फोल्ड करून मग साईडला शिलाई मारून घ्यायची आहे।
आता मी इथे दोन्ही बाजूला सिलाई मारून घेते आणि हे जॉईन करून घेते. त्यानंतर मग आता इथे ही एक्स्ट्रा झिपर पट्टी आहे ती कट केलेली आहे आणि नंतर मग इथे हे धागे लॉक करण्यासाठी आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. 1 इंच किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन दाखवल्याप्रमाणे ही अशी पट्टी जोडायची आहे. मी आता एक पट्टी तुम्हाला इथे जोडून दाखवते. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा ही पट्टी जोडायची आहे ह्या पद्धतीने. आता बघा इथे मी एक पट्टी जोडून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या खालच्या बाजूला ह्या पद्धतीने असं डबल फोल्ड करायचं आहे आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही पट्टी जोडून झाल्यानंतर इथले जे धागे आहेत ते लॉक होतील आणि याचे धागे निघणार नाहीत. सेम ह्याच पद्धतीने दोन्ही बाजूला मी ह्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर असं सेंटरला सेंटर जुळवून तिरकस इथे सिलाई घ्यायची आहे आणि इथे सुद्धा सेम तसंच करायचं आहे. दोन्ही बाजूला सिलाई मारून घ्यायची आहे आणि मग इथे सुद्धा ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. आता इथे जाड कापड असल्यामुळे मशीन हळूहळू चालवायचे कारण सुई तुटते इथे म्हणून. आणि ह्या पद्धतीने इथे सिलाई मारायची आहे. डबल सिलाई तुम्ही मारू शकतात. सेम ह्याच पद्धतीने सेंटरला सेंटर मिळून तिरकस इथे सिलाई घ्यायची आहे आणि नंतर मग हे असे पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने, जशा पहिले आपण पट्ट्या जोडल्यात त्या पद्धतीने. आता इथे मी दोन्ही बाजूला ह्या पट्ट्या जॉईन करून घेते आणि मग याचा आपण आता फायनल लुक बघूया. ह्या पद्धतीने इथे ही जोडायची आणि नंतर खालच्या बाजूला डबल फोल्ड करायची. दोन्ही बाजूला पट्ट्या जोडून झालेल्या आहेत आणि इथे सुद्धा धागे लॉक झालेले आहेत. आता सिंपल ही उलटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ही सुंदर बॅग तयार झालेली आहे. अशा पद्धतीच्या बॅग खूप चालतात म्हणून ह्या बॅगचं नावच व्हायरल बॅग आहे आणि अगदी सहज तयार होते. ह्या अशा बॅग तयार करून तुम्ही विकू शकतात. आता मला ही बॅगची सुद्धा ऑर्डरच होती म्हणून मी ही शिवलेली आहे. ब्लाऊज शिवून उरलेलं कापड होतं त्याच्यातच मी शिवलेली आहे. आता ही बॅग मी किती रुपयाला दिली असेल कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही बॅग कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा. आणि तुम्हीही अशी बॅग शिवून बघा. खूप छान दिसते आणि खूप छान त्याचा लुकही येतो. ब्लाऊज पीसचं कापडही खूप छान होतं. आता याची लांबी रुंदी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ह्या पद्धतीने ही बॅग तयार झालेली आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आणि ह्या पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे त्याची सुद्धा कमेंट करा आणि ही बॅग कशी झाली ते नक्की सांगा. कमेंट करायला विसरू नका. कमेंट करत नाही तुम्ही आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करत नाही म्हणून प्लीज लाईक करा. लाईक करायला पैसे लागत नाही. लाईक नंतर हाईपचं ऑप्शन दिसत असेल तर हाईपसुद्धा करा. तुमच्या एका लाईकमुळे मला हे असे नवनवीन व्हिडिओ तयार करण्यास प्रोत्साहन मिळत असते म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.